पण भारतात वंदे मातरम म्हणायलाच बंदी होती। एक वेळ अशी होती जेव्हा वंदे मातरम म्हणणं गुन्हा मानला जायचा। 1870 साली बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे अमर गीत लिहिलं। हे गीत पुढे स्वातंत्र्य लढ्याची ओळख बनलं। हे फक्त शब्द नव्हते तर ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याची गर्जना होती। हे गीत ऐकून हजारो क्रांतिकारकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळाली। जिथे जिथे लोक जमायचे तिथं वंदे मातरमच्या गर्जना ब्रिटिशांना घाबरत होत्या। म्हणून ब्रिटिश सरकारने शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, राजकीय सभा इथं वंदे मातरमवर बंदी घातली। मात्र 15 ऑगस्ट 1947 रोजी हा घोष पुन्हा एकदा आकाशात घुमला। वंदे मातरम ही मातृभूमीशी निष्ठेची प्रतिज्ञा आहे। माझा देश माझा स्वाभिमान। कमेंट करा वंदे मातरम, कारण वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत।